यानंतर बघूयात राजकीय बातम्या। ईडीची नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे वायकरांच्या भेटीला जोगेश्वरीमधील रवींद्र वायकरांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी घेतली भेट। रवींद्र वायकरांना पुन्हा ईडीचे समन्स, 29 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून वायकरांना तिसरं समन्स। कथित कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर 30 तारखेला ईडी चौकशीला हजर राहणार। पेडणेकरांनी या चौकशीला न जाता वेळ वाढवून मागितला। 2000 कोटींचा ऍडव्हान्स घेऊन 8000 कोटींचे रुग्णवाहिका खरेदीचं टेंडर पास केलं गेलं। हा पैसा परदेशात पाठवला, यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरातली लोक। संजय राउत यांचा गंभीर आरोप। की कार्रवाई नहीं, ये बीजेपी की कार्रवाई है। अगर ईडी की कार्रवाई होती तो महाराष्ट्र में 8000 करोड़ का एम्बुलेंस घोटाला हुआ है। पहले एडवांस लिया 2000 करोड़ और विदेश में चला गया पैसा। नव्या रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रियेमध्ये कोणताही घोटाळा नाही, विरोधकांकडून होत असलेले आरोप चुकीचे, आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण। आम्ही कुठलाही दावा करणार नाही, मेरिटच्या आधारावर जागा मागणार, ही जागांची नाही तर भाजपमुक्त भारत करण्याची लढाई, नाना पटोलेंचं वक्तव्य। दावा नहीं करेंगे, हम मेरिट के आधार पर हम लोगों का सर 20 से ऊपर, नाना 20 से ऊपर कांग्रेस की जो ताकत है, 20 से ज्यादा सीट मांगेंगे, 20 से ज्यादा सीट नहीं, कोई हमें वो सीट की लड़ाई नहीं है, ये बीजेपी मुक्त महाराष्ट्र करना है, यही लड़ाई। किती लोकांना जेलमध्ये टाकणार, पाठवा नोटीस, ईडीवाल्यांना नंतर नोटीसची पाठवू, राऊतांचं वक्तव्य। तर ईडीची नाही भाजपची कारवाई, आम्ही गुडघे टेकणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। ईडी चाललाय ना, या ईडी वाल्यांना आम्ही नोटीस मारू नंतर। जे खेळ चालले आहेत ना, आज ज्या पद्धतीने आमच्या लोकांना बोलवत आहेत, जे बेकायदेशीरपणे, त्यांनाही आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू, जा हवं ते करा काय। पुण्यातील गुंड गजा मारणे यांना घेतली पार्थ पवारांची भेट। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। मारणे टोळीचा म्होरक्या असलेला गजा मारणेवर 6 पेक्षा जास्त गुन्हे दाखल। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल। राज्य सहकारी बँकेचे 249 कोटींचं कर्ज थकीत असल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला।